जरा नीट बांधत अरे जरा नीट राजन उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांना आणि भगिनींनो, गेले काही दिवस आपण पाहतात की मातोश्रीवरती रोजच शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. तुम्ही बाहेरच्या तुम्ही बाहेर आणि त्याच्यामध्ये सर्वच आहेत. म्हणजे इतर पक्षातले येत आहेत, अगदी भारतीय जनता पक्षातले सुद्धा येत आहेत, इतर पक्षातले येत आहेत आणि शिवसेनेतून मध्ये थोडेसे दिशाभूल झालेले हे सुद्धा आता परत येत आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मधल्या काळामध्ये जी एक धुळफेक केली गेली होती सगळ्यांच्या डोळ्यात, आणि नाही म्हटलं तरी तुमच्यासारखे सगळे कट्टर शिवसैनिक त्याला थोडेसे बळी पडले होते. आता एक 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 म्हणजे हवेमध्ये प्रदूषण आहे, राजकारणात सुद्धा प्रदूषण आहे, पण जी धुळफेक होती ती आता स्पष्ट व्हायला लागली. गद्दारी करताना कारण काय दिलं होतं? उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती तोडली. पण स्वतः अगदी गेल्या काही वर्षातला जर का आपला इतिहास त्यांनी पाहिला तर मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय, म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता. त्याच्यानंतर एक कारण दिलं, अजित पवार राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्ही बसू शकत नाही, काँग्रेस बरोबर बसू शकत नाही. आता शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या भाजपाबरोबर ते म्हणजे विसर्जन व्हायचं बाकी राहिलेलं आहे. जे अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवारांच्या मांडी लावून बसलेले आहेत. आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेली, काँग्रेस सोबत गेलेली नाहीये. त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली, विश्वासघात केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली. परंतु आता या ज्या काही नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्या आहेत त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत. म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिघे साहेब स्वतः आहेतच.